दाजी आलो पास नाही भरता पटकन अरे तेजस भाऊ दोन झालं तुझे पैसे टाक. तेजसला टाका लावा. ठीक आहे, काय करतो इथं दर 20 रुपये माहिती 15. शामरावचा दाजी पत्ती खेळतो काय? पुढचा टेबल टाक, पुढची अमाऊंट टाक. ठीक आहे 7 रुपये ठीक आहे. 7 रुपये काय करतो रे? काय नाही हे पत्ते खेळ. पत्ते? हा दाजी पत्ते खेळत ते पाच दाजी पत्ती खेळते तू काय दाजीच्या पुढे बसला? मग चल ना घरी, उद्योग बघायचं नाही का काही? 1-2 मिनिटात पत्ता आलो जातो मी तेव्हा. अरे तू चल ना, दाजी त्यांना घेऊ दे ना पत्ते. दाजी काय पोरांना घेऊन बसले? हो दाजी आता कधी नव्हत आलो गावात, बसले मनोरंजन करत पोरांबरोबर. अहो हे काय मनोरंजन? तुम्ही काय एक दोन शिकित काय पोरांना मनोरंजन अहो, करता? थोडा टाइमपास तेवढा. नका टाइमपास नका करू त्याचा. उठ रे, त्यांच्या जीवनात डेपुटी डावले भारी चालला, तुम्ही पण बसा. एक डाव तुम्ही खेळा. या, बसा. अहो दाजी मला काम येतले, तुम्हीच बसा. मोकळे आहेत ना तुमच्या 2-4? चल रे उठ. अहो 12 दिलंय मी कोणचं 12 दिलंय? वाफ्याला. त्या का सगळं टाकीन. 12ला ती गेली तिकडे 12 देती. तुम्हाला सांगतो सकाळ धरून इकडे येऊन बसला आणि मला म्हणतो 12 दिलं ती ना. उठ उठ ना. आलोच मी. काय ठेवतोय? पती खेळतो तर काय रे? हा बिडू कमी पडेल आम्हाला. अहो जपला. चल होय 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 तिकडे. तुम्हाला काय खेळायचं खेळणार? याला कशाला घेऊन बसता? पळ. झालं तर आवरलं काय? ए शामराव पाहू ना, किती दिवस आहे रे अजून? कोण? तो दाजी. श्रीपद दाजी? हा कटाळे काय तुम्ही लगेच त्यांना? दाजी नाही कटळलं. दाजी एखाद्या बारला गाव आलेल्या कटळी सगळ्याला आता. म्हणजे म्हणजे तसं काय तुला माहितच नाही? मला काय माहितीये, आपल्या दुपारी जेवले का फेरफटका मारतात गावात ते. कोण दाजी फेरफटका मारतात का? अरे फेरफटका मारत असत काय नसतं बोललो मी. त्यांच्या संग हिंडलो असतो अख्ख्या गावामध्ये. मग? पण तो माणूस गावातले पोरं आहेत ना, 10-12 पोरं नादून बसतोय, पत्ती खेळतोय, तिराट लावतोय, रमी खेळतोय. काय गावातल्या पोरांना पत्ती माहित नव्हते आपले. हे सगळं शिकायला लागला. हा दुसरं नाही शिकायचं काही याच. काय करावं या दाजीला आता? बरं आता मी जर बोलायला जाईन ना तर मला राग येईल. हा मी फाडकून बोलू नाही एखादा शब्द, परत मला राग येईल. तू बोल, समजून सांग. डेपुटी एक वेळ तुम्ही बोललेलं परडन तर मी बोललो ना, लगेच तिकडून रेशमाताईचा फोन येईन, तुला जड झाला का दाजी 4 दिवस सांभाळायचं तर? आयला हे बरोबर आहे, पाहुण्याच्या पायताने निचू मारायचा म्हणजे दुसऱ्याच्या येईन पाहुण्यालाच करते. पाहुणा माझ्या रागावला पाहिजे. रश्माताई म्हणे डेपुटी तुम्हाला एवढं काय झालं? मी तर सख्खा भाव आहे तिचा, मला अरे. ते खाऊन ठेवू करीन. सख्या मेवण्याचं आहे ना एवढं हे होत नाही. उलट लय अवघड असतंय. म्याव ना म्हणजे ना अवघड जागेचं दुखणं तुम्हाला सांगतो. ते दुखणं लवकर नीट न करणं अख्ख्या गावाला दुखणं भवन. ते अख्खं गाव दुखण्यात पडन. अहो ते दाजी तुम्हाला माहित नाही, त्याला मी जर बोललो ना लगेच रुसन लगेच निघन. असं आहे ते लगेच म्हणून शामराव चाललो मी. मग आता सांगायचं कोणी त्यांना? पहा तुम्ही आता काय करायचं, मी तर नाही बोलू शकत हो. तुम्ही आपल्या गावातल्या पोरांना सांगा ना, नाद नका लागू म्हणून दाजीच्या. अरे सांगून दमलोय. आमचा केडा येऊन बसतोय राव तिथं. ठीक आहे ठीक आहे येऊन बसतोय. काम बुडाले सगळे. तो झाला एक मालकन, मी झालोय कधी आता. नाही पहा भाऊ तुम्ही काय करताय ते, मला तर नाही बोलता यायचं डेपुटी. मी काय बोलू बुवा आता? राहिले चांगलं भाऊ. आता माया मागे दुखलं लावलं. तू बोल काहीतरी बोल. काय बोलावं मी दाजीला कळत नाही. डिपुट भाऊ का रुपत आहे आमच्या ह्यांना पाहिलं का हो? झाल्या ना? हा अहो तो श्रीपाद दाजी आहे ना शामरावचा, हा तो सगळ्यांना पत्ते खेळत घेऊन बसलाय. काय मग हे सकाळच्या पारी जेवून येतो शामराव तिथून आणि बसतो पत्ते खेळत. आमचा डिग्या बी नादी लावला त्यांनी. अहो सकाळीच त्यांना मी पैसे दिले होतं सामान आणा म्हणून. हा म्हणूनच 100 नोटा टाकी जाल्या. हे आलो 100, हे आलो 200. मी आता बघितलं आमचा डिग्या दिला हाकलून म्या. पण जाल्या कुठं उठवतोय आता? मला जाल्याला कसं दाबता येईल मला? हा मी कसं बोलू? त्या शामरावच्या दाजीला बी बोलता येत नाही. जर बोलावं त्या माणसाला राग येतो. उद्या शामराव म्हणून माझ्या दाजीला काय गरज होती तुम्हाला? तुमच्या दारात खेळत होता का? काय बोलत आता? काय बोलावं असं लोकांच्या माणसांना नादी लावल्यावरती बोलावंच लागल ना. अहो कळायला पाहिजे ना. मी काय म्हणतो, जर दाजी जर अजून 4-5 दिवस गावात राहिला ना आणि असं जर जाल्या खेळत राहिलं ना तर तुमचं अख्खं घर धुवून येईल. जाल्या कामाला जात नसतो आणि तुम्ही कंगाल होत असतात. नाही 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 मी बघते काय करायचं ते. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. बघते मी आता. तुम्ही तुमच्या याच्यावर घ्या. मानाव नका सांगू. नाही 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 कळू पण ह्या दाजीलाच बघते आता. ए दिघ्या इकडे काय कुठं चालला रे? काय नाही दावतच. लगेच बसला का? काय? तुला गप्पा मारायला बोललो का? मला वाटलं चहा ठेवतात. तुला तर नुसतं खाय प्यायचंच पडतं. काय? एक काम कर दुकानात जा आणि 5-12 पुढे घेऊन ये. 5 हा काय असे बर ते बरबन. हा तू सांगते समजून घेतील. ते 50चे 500 तर तो मन बरोबर आणतो. काय म्हटला? काय नाही अर्धा तास लागन. थोडा एवढा वेळ काय? वेळ लागत दुकान येत बरं लवकर ये जाय. हा आलोच. काय बोलत काय माहित. चल त्याच्या पैसे टाक. हे माझे 100
हो दाजी पण तुम्ही शिकले कुठं हो हे पत्ती खेळायची? अरे मी फिरायला जातो ना, कुठं ट्रिपला गेलं का थकलं की संध्याकाळी बसतो पत्ते खेळत मी. भरपूर पैसे जिंकतो आणि तिथं मस्त मजा करतो मी एकदम. म्हणजे जिंकलेले पैसे सगळे तुम्हालाच का? हा पैसे माझेच, पार्टी करायची संध्याकाळी. हा आम्हाला बी घेतलं ना पार्टीत. झालं डाव. आला बा. आलं होतं तांडा देऊन डेपुटीला. ए बाबा येतील मागून नाही तर नाही येत लावण डाव. अरे थांब ना, एवढा आमचा डाव संपू दे ना. असं मजेत नसते येत आहेत आमदार. बरं चला खेळा. चल टाक तेजस, टेबल टाक. 50 रुपये भेटले, आता 500 देऊन जाईन मी. कट्टा लाभण्याला पांचाल झापा झापा अशी गंमत बस करत. कुठं पत्ते खेळते तो ते? कोण? तुमचे दाजी. तुमच्या दाजीने माझ्या नवऱ्याला चांगलं नादाला लावलंय. हो रुपा वहिनी, काही काय बोलत तुम्ही? तुमचा नवराच नादिक आहे म्हणून नादाला लागतो लगेच. होय माझा नवरा नादिक आहे. तुम्ही लावलं त्यांना प्यायला, आता तुमचा दाजी शिकवते त्यांना पत्ते खेळायला. हा हेच शिकवाय आलेत का इथं गावामध्ये? तो ज्याला काय बोळ्यान दूध पितो काय? मी त्याला दारू प्यायला लावली आणि पत्ते घ्यायला लावलं म्हणता दाजीन तुम्ही. मग त्याला अक्कल नाही का स्वतःची काही आपण कसं वागावं काय करावं म्हणून? अहो 4 दिवस गावात आले तर नीट राहावं ना, पाहुण्यासारखे राहावं. हे काय पोरांना नाद लावायचे? आता पाहुण्याने काय केलं? काय केलं म्हणजे? तुमचं दाजी घेऊन पत्ते खेळत बसल्यात त्यांना. आता दाजीकडे एकटीकडे पत्त्यात खेळत असला एकटा खेळत बसन का? हे एक- पत्त्यात म्हणूनच खेळत येत ना ते. कोण? ह्यांनी नेलंय तुमच्या दाजींनी. हे बघा, जर असलं काय केलं ना आणि मी जर त्यांना काय बोलले तर मला बोलायचं नाही. या पहा. नाही तर मी डायरेक्ट केस करीन. तुम्हाला काय करायचं ते करा. तो दाजी आणि तुम्ही तुमचं बघून घ्या. बहिणीचा नवरा आहे तो. मी बोललं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे काही तिकडं? त्यांच्या इथं उडवलेले पैसे त्याचं सामान देणार आहे का तुम्ही? हा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? तुमच्या दाजीनेच आमचे पैसे लुटले की द्यावा मग तेवढा 1000 रुपयाचा उधार माल दाजीचं समजून. दाजीकडे जा तुम्ही आणि दाजीला सांगा. मला काय सांगू तुम्ही सकाळ डोकं नका खाऊ मग. ठीक आहे, मी जर त्यांना बोलले तर परत मला काय बोलायचं नाही. नाही तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आता. हा जा जा जा. हा ठीक आहे, आता बघूच. अरे आला का? कुठे गेला होता हो? हा गेलतो तिकडे पारा हो. काय झालं? हा काय काम सांगितलं तुम्ही कामच करत जाऊ नका. तुम्हाला मी सामान आणायला सांगितलं, का आणलं नाही सामान? हो? वाट बघत बसली मी इथे तुमची. बरं जाऊ दे, जेवायला झालं असलं चल वाढ. हा जेवायला वाढ, नुसतंच गिळायचं पडतंय. काय मग दाजी झालं का जेवण बिवण? हो झालं ना, झालं. तुझं झालं का? हा चला ना बसू मग. अरे आत्ता कुठं दोघं असते, तेजसला येऊ दे ना, तिघं बसू ना आपण. होय तेजस भाऊजीची वाट बघताय काय हो दाजी? तुम्हाला कळतं का नाही? 4 दिवस गावात आलाय, पाहुण्यांसारखं राहा ना. लोकांचे नवरे लोकांचे पोरं का बिघडवायला लागला तुम्ही? हा लयच बोलते रे तुझी बायको मला. बोलते म्हणजे पत्ते खेळायला नेता, पैसे तिथं कणाकण घेता त्यांचे. हा आणि काय करता अजून तुम्ही इथं येऊन? तुम्हाला सांगते, गावात आलं ना नीट राहायचं. अजिबात ह्याला त्याला वाईट नाद शिकवायचे नाहीत, कळलं का? ए पारे यार मोठी ती ती असं काय बोलू ती? असतील मोठे ते त्यांच्या घरी, आपल्या इथं नाही. आणि काय हो तुम्हाला पण कळत नाही का कुणासोबत पण? अहो दिसायला तर भोळे दिसता, पण एवढ्या अंगात किडे असतील वाटलं नव्हतं मला. अरे पाहुणे रावळीत पाहुण्याला असं म्हणते काय किडे बिडे? पाहुणे असले म्हणून पाहुण्यासारखं राहावं ना. इथे येऊन कशा काड्या करत बसाव? तुम्ही जर नाही हे केलं तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन तुमची कंप्लेंट करे ना की इथं पोरं बिघडवताय म्हणून. झालं सांग भोईला. हो त्यांना नका बोलू, त्यांनी आधीच अपराधी आहेत. तर तुम्ही सामील आहे. मग आपलं नीट नीट बोल पारे. 1000 रुपये दिले होते तुम्हाला, द्या ते 1000 रुपये माझे. हा तिथं लुटून घेतले माझ्या नवऱ्याकडनं पत्ते खेळू खेळू. ह्याच्यासाठी येता का गावात? परत तुम्ही गावात या माझ्या नवऱ्याला काय शिकवाच. तुम्ही ये आणि मी ये. आता थांबा, तसं तर तुम्ही ऐकणारच नाही. तुम्हाला ना पोलीस स्टेशनची हवा दाखवते कशी असते. 2 फटका पडला का बरोबर लाईनीला याचा. काय त्यांचं थोबाड बघत बसलाय. चला घरी आले लगी आणि तुम्ही निघा इथं. आणि एक सांगते काय, परत माझ्या नवऱ्याच्या नादी लागायचं नाही, बोलवायचं पण नाही. आणि तुम्ही चला इथनं बोरा बिस्तारा घ्यायचा, नीट निघायचं गावाकडं. चला त्यांचं काय तोंड बघताय? चला. अरे चांगले शिकित होते काय ती. चांगले शिकवत्यात? काय बघताय? निघा घरी. हो डेपुटी. काय रे? अहो डोक्याला शीन झाला ना राव. काय झालं आता? तो माणूस गेला ना रुसून. कोणचा माणूस? दाजी. पुढे गेला दाजी रसून. अहो झालीची बायको जाऊन फडाफडा बोलली त्यांना. ते म्हणलं मा गावात अपमान झाला, आपण राहत नसतो. पत्त्याहून बोलली ना? आता कशावरून बोलली काय माहिती, पण ती बोलली. बरोबर ना, तिचा नवरा जर घेऊन बसला ती बोलणार नाही का? गावातले 4 पोरं घेऊन बसला, आमच्या डिग्याचं वय का डिग्याचं घेऊन बसायला? अहो ते हा? सगळं झालं खरं,
पण आता ते अडवावं लागेल ना जाऊन कुठं आणावं लागेल? त्या माणसाला. अहो ती रेशमाताई काय म्हणन, 5 दिवस सांभाळता नाही आला का नवरा मा, तुम्हाला जड झाला का गावाला? तुला दाजीला समजून सांगता येत नाही का रे? गावातले आलं तर निवंत राहावा, सगळ्याचा पाहुणचार घ्यावा का गावात सगळी अंधधुंदी माजून द्यायची? आता पाहा तुम्ही जाऊन अडवान त्यांना गावात थांबायला लावा ना वा, राव. दाजी बोलायला आहे 63. बरं का, ते माझं ऐकणार नाही. मला काहीतरी एखादा शब्द बोलला मा फिरायचे डोकं आमच्या दोघातच लागायची परत. त्याच्यामुळे मी काही बोललो नाही. तू एक काम कर, काहीतरी आईला एक काम केलं तर मेवणीला पाठव, सुगंधताईला पाठव. मेवणीचं ऐकून तू ऐकलं तर हा. दुसरं तू ऐकणार नाही, मला माहिती आहे ती रीतच आहे. मग मला हाणायला बसलाय रस्त्यात तो ते म्हणतो का बरोबर. मागं लागेल नाही. मेवणी आली म्हणा तुम्हाला न्यायला. जा पाठव, तू बी जाऊ नको, सुगंधालाच पाठव. जाय एखाद लागलं तर फोन करा ना, ते मग ऐकायची नाही कोण परत ती. सुगंधा. काय नाही तू सांग बरोबर. लय छात्रा आहे तू. ओ दाजी, का ग सुगंधा? इकडं कुठं? चाललो रुसून सुगंधा मी तुमच्या गावातून. का बरं, काय झालं असं? अगं काय तुमच्या गावात जावायला काय किंमत आहे की नाही? गावातले लोक किती फडा 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 बोलता, किती आगाऊ लोक आहे तुमच्या गावातले. अहो दाजी, गावातले लोक आगाव म्हणजे मी पण गावातच राहते, मी पण आगाव झाली का? तुला नाही आगाव म्हणत का सुगंधा मी? तुमच्या गावातले लोक आगाव आहे. अहो असं काही नाही, जाऊ दे, एवढं नका राग मानू, चला घरी. हे बघ, मला यायची अजिबात इच्छा नाहीये, पण तुझा शब्द मला मोडता येत नाही. तू म्हणती म्हणून मी येतो. अहो चला मग, एवढं काय त्यात?